Hello students, myself Digambar Gaikwad. I welcome you all to the first video of 11th Physics. In this video we are going to discuss only about the physics. या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार आहे यातील एग्जाम मध्ये काही विचारलं जात नाही. मग तुम्ही म्हणाल की कशाला केलाय हा व्हिडिओ? This video is created to develop interest in physics for the love of physics. तुम्ही म्हणाल की सर काय सांगताय? फिजिक्स सारख्या बोरिंग विषयावरती कधी प्रेम होऊ शकतं, कधी आवडू शकतो? फिजिक्स मध्ये लॉज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, मोठी मोठी डेरिव्हेशन्स आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, मॅथमॅटिक्स यूज करावं लागतं. मग कसं आवडेल आम्हाला फिजिक्स? त्यासाठीच मी हा व्हिडिओ केलाय, तुम्हाला फिजिक्स सब्जेक्ट हा बोरिंग वाटू नये म्हणून. जर तुम्हाला फिजिक्स बोरिंग वाटत असेल तर तुम्ही तो चुकीच्या पद्धतीने शिकताय. तुम्हाला चुकीची माहिती मिळते म्हणून तुम्हाला तो फिजिक्स सब्जेक्ट बोरिंग वाटतो. In this video, we are going to discuss about what is physics, the relation between physics and technology, the relation between physics and mathematics, and the most important part is the scope of physics. येणाऱ्या 2 वर्षात आपण जे काही 11-12 मध्ये स्टडी करणार आहोत त्याला आपण म्हणणार आहे स्कोप ऑफ फिजिक्स. 2च वर्ष आहेत आपल्याला, कोरोनामुळे 4 वर्ष तर मिळणार नाहीयेत. या 2 वर्षात आपण जे स्टडी करणार आहोत त्याला काय म्हणणार आहे आपण? स्कोप ऑफ physics. Okay, so let's start. What is physics? My first question is what is physics? तुमच्यापैकी बरेच जण सांगतील सर आम्हाला माहित आहे. फिजिक्स म्हणजे काय असतं? रेजिस्टर, कॅपॅसिटर, करंट, व्होल्टेज, ओहम्स लॉ, वेलोसिटी, स्पीड, ग्रॅव्हिटी. झालं? एवढंच फिजिक्स आहे? नो. फिजिक्स कव्हर्स अ व्हेरी वाइड एरिया. एव्हरीथिंग दॅट हॅपन्स अराउंड अस इज फिजिक्स. आपल्या सभोवताली जे काही होत असतं त्या सगळ्यामध्ये काय आहे? फिजिक्स आहे. देन व्हॉट इज फिजिक्स? ज्यावेळी मी हा क्वेश्चन नेटवरती सर्च केला त्यावेळी मला हा एक वर्ड मिळाला. टेन्शन घेऊ नका, आपण या लँग्वेज मध्ये शिकणार नाही आहोत. हा एक ग्रीक वर्ड आहे. या ग्रीक अल्फाबेटचा आपण यूज करणार आहोत फिजिक्स मध्ये नक्कीच, काही सिम्बॉल्सचा. या ग्रीक अल्फाबेट वरून असं म्हटलं जातं की फिजिक्स हा वर्ड आला. या ग्रीक वर्ड वरून फिजिक्स हा वर्ड तयार झाला होता. ऍक्च्युअल मध्ये या वर्डचं ग्रीक मध्ये मिनिंग आहे नेचर. ग्रीस नावाची जी कंट्री आहे तिथं या वर्डचं मिनिंग काय आहे? नेचर, आणि त्यालाच आपण फिजिक्स म्हणतो. देन व्हॉट इज फिजिक्स? आताच मी सांगितलं एव्हरीथिंग अराउंड अस, एव्हरीथिंग हॅपन्स अराउंड अस और एव्हरीथिंग इन धिस युनिवर्स इज अ फिजिक्स. या विश्वामध्ये जे काही होतंय, जे काही घडतंय या सगळ्यांच्या पाठीमागं काय आहे? फिजिक्स आहे. नाही लक्षात येत? कसं सांगू तुम्हाला? व्हॉट इज फिजिक्स? ये दिन का होना, ये रात का होना, ये बारिश का बरसना, ये ठंडी, ये गर्मी, ये इंद्रधनुष का बनना, ये समंदर पे लहरों का बनना, ये ज्वालामुखियों का फटना, ये चाय का गर्म होना, ये तारों का टूटना, ये तारों का ठंडा होना, ये जो आप देख रहे हो, ये जो लाइट है, ये जो दुनिया हमें कलरफुल दिखती है, ये जो फैन का घूमना हो, ये जो आप चश्मा पहन के जो ना दिखे वो भी देख रहे हो, किसमें फिजिक्स नहीं है? आप जो मिसाइल्स बना रहे हो, आप जो रॉकेट्स, एटॉमिक बॉम्ब्स बना रहे हो, किसमें फिजिक्स नहीं है? एवरीथिंग, ये सब फिजिक्स एक्सप्लेन करता है. ये सब फिजिक्स एक्सप्लेन करता है. थोडं शायर झाल्यासारखं वाटलं? काही व्हावं लागेल तुम्हाला फिजिक्स मधला इंटरेस्ट वाढवण्यासाठी. फिजिक्स कशामध्ये नाहीये सांगा? आपल्या सभोवताली जे काही होत असतं या सगळ्यामध्ये काय आहे? फिजिक्स आहे. एव्हरीथिंग दॅट हॅपन्स अराउंड अस इज ए फिजिक्स. आपल्या सभोवताली जे काही होत असतं या सगळ्यामध्ये आपल्याला फिजिक्स शोधायचंय. त्या सगळ्यामध्ये फिजिक्स आहे, फक्त आपण त्याचा त्या दृष्टीने विचार कधी करत नाही. आणि मग आपल्याला फिजिक्स मध्ये इंटरेस्ट वाढायला सुरू होतो आणि मग आपल्याला फिजिक्स वरती प्रेम होतं. उगाच नाही होणार. तुम्ही जर त्यात इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. जे काही आपल्या सभोवताली चालले त्या सगळ्यांचं तुम्हाला नॉलेज मिळेल, सगळ्यांच्या पाठीमागची कारणं मिळतील, सायंटिफिक रिझन्स मिळतील आणि मग तुम्हाला फिजिक्स बद्दल प्रेम वाटायला सुरू होईल. आपण चुकतो कुठं? आपण फिजिक्सचा विचार फक्त परीक्षेपुरता करतो, कन्सेप्ट समजून न घेता वाचतो आणि म्हणून आपल्याला फिजिक्स बोरिंग वाटावं लागतं.
फिजिक्सचा हाच प्रॉब्लेम आहे. एक शायरी सांगतो फिजिक्स बद्दल. जमाने को तुमने अपना बना कर तो देखा, जमाने को तुमने अपना बना कर तो देखा, कभी मुझे भी अपना बना कर तो देखो. फिजिक्सचं हेच प्रॉब्लेम आहे. फिजिक्सचं हेच म्हणणं असतं, मलाही कधी माझ्यातही कधी इंटरेस्ट दाखवा, तुम्हाला खूप काही माझ्याकडून शिकायला मिळेल. भरपूर इन्फॉर्मेशन आहे माझ्यामध्ये, तुम्हाला सगळं कळेल. तुमच्या सभोवताली जे काही घडतंय फिजिक्समध्ये. हे झालं इन जनरल मी सांगितलं तुम्हाला व्हॉट इज फिजिक्स. सायंटिफिकली जर विचार करायचा असेल तर मी इथे एक डेफिनेशन दिले. व्हॉट इज फिजिक्स. व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स इज द लॉज अँड प्रिन्सिपल्स दॅट गव्हर्न्स द युनिवर्स. त्या विश्वामध्ये जे काही होतंय, जे काही घडतंय, त्याच्या पाठीमागचे जे काही लॉज आहेत, प्रिन्सिपल आहेत, जे काही सिद्धांत आहेत, याला आपण फिजिक्स म्हणतो. म्हणजे जे काही इथं घडत आहे या सगळ्यांच्या पाठीमागं जे काही लॉज असतात, जी काही कारणं असतात, त्याला आपण काय म्हणतो, फिजिक्स म्हणतो. दुसरी एक डेफिनेशन सायंटिफिकली फिजिक्सची आपण सांगू शकतो. फिजिक्स टेल्स अस व्हाय अँड हाऊ थिंग्स बिहेव ॲज दे डू अँड हेल्प्स अस टू प्रेडिक्ट द फ्युचर. म्हणजे या विश्वामध्ये, या जगामध्ये जे काही होतंय, जे काही घडतंय, ते कशामुळे घडतंय, फिजिक्समध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि तुम्हाला ही सवय पाहिजे. जे काही तुम्ही शिकताय तुम्हाला दोन गोष्टी सारख्या आल्या पाहिजेत, व्हाय अँड हाऊ. जे काही आपल्या सभोवताली घडत असतं फिजिक्स आपल्या त्याच्याबद्दल फर्स्ट थिंग सांगतं व्हाय. फिजिक्स टेल्स फर्स्ट व्हाय, ते का घडतंय याच्याबद्दल अगोदर फिजिक्स आपल्याला सांगतं. अँड देन हाऊ, ते का घडतंय, कसं घडतंय याच्याबद्दलही आपल्याला फिजिक्स सांगतं. आणि त्यानंतर देन वी कॅन प्रेडिक्ट द फ्युचर. फ्युचर म्हणजे काय, आपलं भविष्य नाही. फ्युचरमध्ये त्या गोष्टीचा तुम्ही यूज करू शकता, त्याला म्हटलंय आपण टू प्रेडिक्ट द फ्युचर. लक्षात येत नाही. सेकंड डेफिनेशनचं एक एक्झाम्पल सांगतो मी. सपोज हा मार्कर आहे आणि याला जर मी इथून रिलीज केलं, इट फॉल्स डाऊन. हा खाली काय झाला, खाली आला असा. पहिला प्रश्न फिजिक्समध्ये विचारला जातो व्हाय. तुम्हाला यायला पाहिजे व्हाय. सगळ्यांना माहित आहे द ॲपल फॉल्स डाऊन फ्रॉम ए ट्री. द ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला सांगितलं याचं कारण. काय रिझन आहे याचं, व्हाय, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी द मार्कर फॉल्स डाऊन. म्हणजे तुम्हाला व्हायचा आन्सर मिळाला फिजिक्समध्ये. हाऊ, कसा खाली येतो. हाऊचं मिनिंग इथं असं होतं की याची स्पीड किती, याचं व्हेलॉसिटी किती, याची इनिशियल व्हेलॉसिटी किती, याची फायनल व्हेलॉसिटी किती, इक्वेशन ऑफ मोशन वरून आपण याला तयार करू शकतोय. दॅट इज हाऊ. मग आपण फ्युचर कसं प्रेडिक्ट करू शकतोय. या पेनला जर मी इथून रिलीज केला आणि तो खाली आला तर आपल्याला माहित आहे तो किती व्हेलॉसिटीने येईल, किती जोरात इथं स्ट्राईक होईल. मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही एका 200 मीटर उंच बिल्डिंग वरती जावा आणि तिथून या मार्करला ड्रॉप करा, तुम्ही काय म्हणणार, सर नाही करू शकत. कारण तुम्हाला आता अंदाज आलेला आहे की मार्कर किती स्पीडनं खाली येईल, किती जोरात स्ट्राईक होईल, तो ब्रेक होईल. म्हणजे तुम्ही तेवढ्या हाईटवरून त्याला ब्रेक फॉल करणार नाही. लक्षात येतंय की नाही. तुमच्या लँग्वेजमध्ये सांगायचं, सपोज आपण पबजी खेळतोय. पबजी खेळताय तुम्ही, समोर एक दुश्मन आलाय. एक गन घेतली तुम्ही, धाड 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 गोळ्या घातला, मेला नाही. दुसरी एक गन घेतली, धाड 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 गोळ्या घातल्या तरीही मेला नाही. तिसरी एक गन घेतली, गोळ्या घातल्या आणि तो मेला. म्हणजे तुम्हाला आता कळालं इथं काय, तर पहिल्या 2 गन ज्या होत्या त्यामुळं तो मरत नाहीये, तिसऱ्या गननं मरतोय. म्हणजे हे आलं व्हाय. आता तुम्ही ज्यावेळी नवीन दुश्मन याल त्यावेळी तुम्ही त्याच गन परत वापरणार आहे का, तुम्ही डायरेक्ट तिसरी गन घेणार आणि धाड त्याला मारून टाकणार. म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये अगोदरचं जे तुमचं अनालिसिस होतं त्याचा यूज आला आणि त्यामुळे तुमचं काम सोपं झालं. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, प्रेडिक्ट फ्युचर. म्हणजे आपण फ्युचरमध्ये त्याला यूज करू शकतो, त्या कन्सेप्टला यूज करू शकतो. अशा टाईपमध्ये व्हॉट इज फिजिक्स या क्वेश्चनचा ऍटलिस्ट तुम्हाला मिनिंग तरी कळालं असेल. फिजिक्समध्ये काय आहे हे कळालं असेल. सिंपल पार्ट आहे व्हॉट इज फिजिक्स. काय सांगणार मग व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स इज एव्हरीथिंग अराउंड अस. आपल्या सभोवताली जे काही आहे त्या सगळ्यामध्ये काय आहे, फिजिक्स आहे. आणि आपल्याला त्याचं नॉलेजही घेता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे हे 2 पार्ट, व्हाय अँड हाऊ. तुम्हाला हे क्वेश्चन कायम आले पाहिजेत. कुठलीही गोष्ट शिकताना
तुम्हाला हे दोन प्रश्न पडलेच पाहिजे, व्हाय अँड हाऊ, का आणि कसं होतंय ते, तरच तुम्हाला फिजिक्स समजेल. कारण बघा तुम्ही खेडेगावात वगैरे काही कमी शिकलेली काही वयस्कर लोक असतात ज्यांना जास्त काही सायन्स बद्दल माहित नसतं. तुम्हाला ते नेहमी विचारत असतील किंवा विचारतील सुद्धा, किती शिकलाय तू? तुम्ही अभिमानानं छाती फुगवून सांगणार मी सायन्सला ऍडमिशन घेतलंय. मग ते काय करणार, त्यांना माहित नसलेल्या गोष्टी काही तुम्हाला विचारायला बघणार, कारण त्यांना वाटणार की तुम्ही सायन्सला आहे, त्याला बरंच काहीतरी माहित आहे. मग ते काय विचारतील तुम्हाला, ते विचारतील तुम्हाला अरे हे पावसाळ्यात लाइटनिंग का होतंय, विजा का चमकतायत, व्हाय द लाइटनिंग टेक्स प्लेस, किंवा ते लाइटनिंग होताना आवाजच का होतो, कुठनं येतो आवाज, तो कसा तयार झाला आवाज, विचारतील ना तुम्हाला ते. त्यावेळी तुमची फुगलेली छाती आत जाईल. का जाणार, कारण तुम्ही त्याचा कधी विचारच केला नाही. तुम्हाला हे वाटलंच नाही कधी की हे तर आपल्याला फिजिक्समध्ये शिकवतात, फिजिक्समध्ये आपल्याला याची कारणं माहित आहेत, का होतं, कशामुळे होतं, सगळं माहित होतं, पण मी तर काय ते शिकलोच नाही, मी त्यात इंटरेस्टच दाखवला नाही. म्हणजे तुम्हाला भविष्यात आपल्या सभोवताली जे काही होतंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट दाखवावाच लागेल. यू हॅव टू बी क्युरियस अबाउट ऑल दी थिंग्स दॅट हॅपन्स अराउंड अस. आपल्या सभोवताली जे काही होतंय त्या सगळ्याबद्दल तुम्हाला कुतूहल वाटलं पाहिजे, क्युरियोसिटी असली पाहिजे, तरच तुम्हाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट तयार होईल. आणि मला वाटतं नक्कीच तुम्ही यामध्ये इंटरेस्ट घ्याल. ओके, तर आपण आता एक नेक्स्ट पार्ट यातला बघतोय. The next part is the relation between physics and mathematics. आपण आता स्टडी करणार आहोत मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये असलेलं रिलेशन. काय रिलेशन असेल दोघांमध्ये, the relation between physics and mathematics. Relation of physics with mathematics. काय असेल रिलेशन या दोघांमध्ये? आर बोथ सेम, दोन्ही सेमच आहेत का? फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सेमच आहेत की डिफरंट आहेत? फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट mathematics. Physics is always incomplete without mathematics. नेहमी असं म्हटलं जातं, if the physics is a king of science, then the mathematics is a queen of science. काय सांगताय म्हणणार, ही काय भानगड आहे? फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचं रिलेशन म्हणजे नवरा बायको सारखं आहे. सतत भांडतील पण दोघांचं एकमेकांशिवाय काहीही चालत नाही. हे दोघांनाही एकमेकांची गरज आहे. फिजिक्सला मॅथ्सची गरज आहे, मॅथ्सला फिजिक्सची गरज आहे. पण फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथमॅटिक्स, बट मॅथमॅटिक्स इज नथिंग विदाउट फिजिक्स. फिजिक्स नसेल तर मॅथ्सचा काही उपयोग नाही. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही जी काही आकडेमोड करता, जी काही कॅल्क्युलेशन्स करता, त्याचा यूज कुठं असतो तर तो फिजिक्समध्ये. जर त्याला काही ऍप्लिकेशन्सच नसतील त्या कॅल्क्युलेशन्सला तर नुसते आकडेमोड करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही ऐकलं असेल जे काही मोठे मोठे मिशन्स असतात, मिशन मंगल, चांद्रयान, ह्याच्या काही मोहीम आहेत, जी काही मिशन्स आहेत, या सगळ्यामध्ये फिजिसिस्टची तर गर्दी असतेच तिथं, त्यांची तर गरजच आहे. सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी वगैरे ते सगळं जे काही प्रोजेक्शन आहे, त्याचं ऑर्बिट आहे, ग्रॅव्हिटी, किती स्पीडनं किती व्हेलॉसिटीनं लॉन्च केलं पाहिजे, हे सगळ्यासाठी फिजिसिस्टची तर गरज आहेच. प्लस तिथं मॅथमॅटिक्स मधले एक्सपर्टही असतात. ह्या सगळ्यांची मोठी मोठी कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, मोठी मोठी इक्वेशन्स बनवण्यासाठी तुम्हाला मोठ्या मोठ्या काही मॅथ्स मधल्या काही एक्सपर्ट्सचीही तिथं गरज असते. सो फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स आर कोरिलेटेड. Physics is incomplete without mathematics and mathematics is nothing without physics. तर लक्षात ठेवा, मॅथ्सची गरज तुम्ही म्हणाल की सर नीटच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? नीटच्या विद्यार्थ्यांना फिजिक्समध्ये जे काही मॅथ्सची गरज आहे ते बेसिक मॅथ्स तुम्हाला फिजिक्समध्ये शिकवलं जाईल. जे मॅथ्स तुम्हाला फिजिक्ससाठी गरजेचं आहे तेवढं तुम्हाला शिकवलं जाईल नक्कीच. नीटच्या विद्यार्थ्यांसाठी जेई वाल्यांना काही प्रॉब्लेमच नाही, त्यांचा मॅथ्स आहे त्यांना तर ते डिटेलमध्ये समजतंच.
ओके, नाउ द नेक्स्ट थिंग इज द फंडामेंटल प्रिन्सिपल्स युज्ड इन फिजिक्स. अशी काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत जी फिजिक्स मध्ये असतात. फंडामेंटल प्रिन्सिपल्स इन फिजिक्स. फिजिक्स मध्ये काही फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत. द फर्स्ट प्रिन्सिपल इज युनिफिकेशन. पहिलं प्रिन्सिपल काय आहे यातलं? युनिफिकेशन. व्हॉट इज युनिफिकेशन? युनिफिकेशनचं इथं एक असं मिनिंग आपण घेणार आहे फिजिक्स मध्ये की ज्या डिफरंट कंडिशन्स असतात. आपल्याला माहित आहे फिजिक्स मध्ये भरपूर कन्सेप्ट आहेत, पण फिजिक्स मध्ये काय केलं जातं, अशा अनेक कन्सेप्टला एकाच लॉ मधून काय केलं जातं, एक्सप्लेन केलं जातं. त्याला आपण म्हणणार आहे युनिफिकेशन. एक्झाम्पल बघू शकतोय आपण. सपोज मार्करचं वरून रिलीज केल्यानंतर याचं खाली येणं, किंवा एखाद्या सॅटेलाइटचं अर्थच्या कडेनं ऑर्बिटमध्ये फिरणं, किंवा एखाद्या प्लॅनेटचं सनच्या अराउंडला ऑर्बिटमध्ये फिरणं, हे सगळं जे आहे हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी काही वेगवेगळे लॉज नाहीत. या सगळ्यांना एक्सप्लेन करणारा एकच लॉ आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एकच लॉ आहे ज्या लॉला आपण या सगळ्या कन्सेप्टला एक्सप्लेन करण्यासाठी वापरतो. म्हणजे अशा बऱ्याच कन्सेप्ट असतात ज्या कन्सेप्टला तुम्ही एकाच लॉ मधून एक्सप्लेन करता. याला आपण म्हणणार आहे फिजिक्स मध्ये काय? युनिफिकेशन. याला युनिफिकेशन म्हणतो आपण. याच्यापेक्षाही बेस्ट एक्झाम्पल आहे मॅक्सवेलचं. मॅक्सवेल नावाच्या या सायंटिस्टनं तर आपल्याला अशी 4 इक्वेशन्स दिलेली आहेत, ज्या 4 इक्वेशनचा यूज केला की आपल्या 11-12 मधला निम्मा फिजिक्सचा पार्ट एक्सप्लेन करता येतो. म्हणजे या भादरनं काय केलंय, 4च इक्वेशन सांगितलेत आपल्याला, आणि त्या 4 इक्वेशन मध्ये निम्म फिजिक्स कव्हर केलंय. सगळ्या कन्सेप्ट त्या एका 4 इक्वेशन मध्येच तो सांगू शकतो. त्या 4 इक्वेशन्स ऍक्च्युअली तुम्हाला आणखी माहित नाहीयेत, त्यामुळे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, पण ते एक्सप्लेन काय करू शकतो. फर्स्ट इक्वेशन मध्ये तो इलेक्ट्रोस्टॅटिकचा जेवढा काही पार्ट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा सगळा पार्ट हा पहिल्या इक्वेशन वरून त्याच्या एक्सप्लेन करता येतो, मॅक्सवेलच्या फर्स्ट इक्वेशन वरून. याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय आहे तुम्हाला माहित आहे, चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, अट्रॅक्शन, रिपल्शन त्यांच्यात होणार, हे सगळं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये एक्सप्लेन केलं जातं. मॅक्सवेलचं जे सेकंड इक्वेशन आहे, दॅट सेकंड इक्वेशन एक्सप्लेन्स अबाउट ऑल दी थिंग्स अबाउट इलेक्ट्रोडायनॅमिक्स. इलेक्ट्रोडायनॅमिक्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकचा अर्थ चार्ज रेसला, इलेक्ट्रोडायनॅमिक्सचा अर्थ चार्ज मोशन मध्ये, ज्याला आपण करंट म्हणतो, आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट असतात त्या सगळ्या कन्सेप्ट मॅक्सवेलच्या सेकंड इक्वेशन वरून आपण इझिली डिराईव्ह करू शकतो, इझिली अंडरस्टँड होतात. थर्ड इक्वेशन जे आहे, या थर्ड इक्वेशन वरून आपल्याला टोटल कंप्लीट मॅग्नेटिझम एक्सप्लेन करता येतं. मॅक्सवेलच्या या थर्ड इक्वेशन वरून आपल्याला कंप्लीट मॅग्नेटिझम एक्सप्लेन करता येतं. आणि मॅक्सवेलचं जे फोर्थ इक्वेशन आहे, फ्रॉम दिस फोर्थ इक्वेशन वी कॅन एक्सप्लेन ऑल अबाउट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स माहित आहेत आपल्याला, एक्स रे, गॅमा रे, अल्ट्राव्हायोलेट रे, इन्फ्रारेड रे, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स, त्या सगळ्या वेव्स आहेत. त्या कसल्या वेव्स आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि या सगळ्यांचे रिलेशन तुम्हाला मॅक्सवेलच्या फोर्थ इक्वेशन वरून मिळतं. म्हणजे बघा, एवढा सगळा एरिया या मॅक्सवेलच्या 4 इक्वेशन मध्ये आहे. म्हणजे मॅक्सवेलने एकच 4च कन्सेप्ट सांगितले, 4च इक्वेशन असे तयार केलेत ज्याच्यामध्ये जवळजवळ निम्म फिजिक्स एकत्र येतं. याला आपण म्हणणार आहे फिजिक्स मध्ये काय? युनिफिकेशन. यालाच आपण काय म्हणतो इथं? युनिफिकेशन, एकत्रीकरण म्हणू शकतोय आपण त्याला. ओके, हे फिजिक्स मधलं एक फर्स्ट प्रिन्सिपल आहे. त्यानंतर यातलं एक सेकंड प्रिन्सिपल आहे रिडक्शनिझम. एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे. तुम्हाला जर भविष्यात सायंटिस्ट व्हायचं असेल तर या गोष्टींची खूप गरज आहे. सेकंड प्रिन्सिपल यातला आहे रिडक्शनिझम. रिडक्शनिझम म्हणजे रिडक्शन करणं किंवा लहान लहान गोष्टींचा विचार करणं. म्हणजे फिजिक्स मध्ये काय केलं जातं, एखादी मोठी गोष्ट तुम्हाला स्टडी करायची तर काय त्याला मोठ्या गोष्टीला स्टडी केलं जात नाही,
त्याच्यामधल्या लहान लहान गोष्टीला परत काय केलं जातं, स्टडी केलं जातं. सपोज एक एक्झाम्पल सांगतो मी. आपल्याला जनरेटर बद्दल स्टडी करायचं. तुम्हाला माहिती आहे एसी जनरेटर, या जनरेटर बद्दल स्टडी करायचे. मोठा असतो, बघितला असेल तुम्ही असा. त्याला वरून बघत बसून जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर शक्य आहे का? त्या सगळ्या जनरेटरला एकदमच स्टडी करणं शक्य आहे का? नाही पॉसिबल आपल्याला ते. जर आपल्याला त्या लार्ज सिस्टीमला स्टडी करायचं असेल तर आपल्याला त्याच्या आतमध्ये असलेल्या ज्या काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्यांचा आपल्याला इंडिव्हिज्युअल स्टडी करावा लागतो. जसं की जनरेटरला स्टडी करायचं असेल तर त्याच्या आतले जे पार्ट्स असतात, ज्यामध्ये काय काय असतं जनरेटर्स मध्ये आपल्याला माहिती आहे, मॅग्नेट्स आहेत, आर्मेचर कॉइल असते, रिंग्स असतात, त्यामध्ये स्लिप रिंग्स असतात, ब्रश असतो, बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये. आपण या सगळ्यांचा असा सेपरेट 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 स्टडी करतो. लहान लहान पार्टिकल्स आपल्याला काय करतो, आपण स्टडी करतो. आणि एकदा का याचा स्टडी झाला की आपल्याला जनरेटरचं वर्किंग आपोआप कळतं. म्हणजे एखाद्या मोठ्या सिस्टीमचा स्टडी करण्याच्या ऐवजी त्यातल्या लहान 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 पार्टिकलचा स्टडी करणं, याला काय म्हणायचं, रिडक्शनिझम. म्हणजे एक मोठी गोष्ट डायरेक्ट जर समजायला अवघड जात असेल तर लहान 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 गोष्टी करायच्या, त्यातल्या लहान लहान पार्टिकलच्या, स्मॉल पार्टिकलचा तुम्ही स्टडी करा आणि मग त्याच्यातून तुम्हाला त्या सगळ्या पूर्ण सिस्टीमचा काय होतो, स्टडी करायला मिळतो. याला म्हणतो आपण काय, रिडक्शनिझम. ओके. सो द मेन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस इज द स्कोप ऑफ फिजिक्स. आपला नेक्स्ट पार्ट जो आहे तो काय आहे, स्कोप ऑफ फिजिक्स. फिजिक्स मध्ये स्कोप ऑफ फिजिक्स म्हणजे आपण काय काय फिजिक्स मध्ये कव्हर करणार आहोत, स्टडी करणार आहोत. फिजिक्स मध्ये आपण स्टडी करताना याचे दोन मेन पार्ट्स असतात. फिजिक्सचे दोन मेन पार्ट्स म्हणजे फर्स्ट इज मॅक्रोस्कोपिक फिजिक्स अँड सेकंड इज मायक्रोस्कोपिक फिजिक्स. मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक असे दोन फिजिक्सचे पार्ट आहे. तुम्हाला नावावरून कळतं याच्या. मॅक्रो म्हणजे मोठा, लार्ज, मायक्रो म्हणजे स्मॉल, जसं की इलेक्ट्रॉन्स, ॲटम्स असेल, याच्याशी रिलेटेड आहेत ते. मायक्रोस्कोपिक फिजिक्स मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत. मॅक्रोस्कोपिक फिजिक्स मध्ये आपण स्टडी करणार आहोत मेकॅनिक्स, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, आणि त्यानंतर स्टडी करणार आहोत ऑप्टिक्स. हे सगळे पार्ट मी मॅक्रोस्कोपिक फिजिक्स रिलेटेड सांगितलेले आहेत. मायक्रोस्कोपला क्लासिकल फिजिक्स असंही म्हणतो आपण. मायक्रोस्कोपला दुसरं नाव काय आहे, क्लासिकल फिजिक्स. मॅक्रोस्कोपिक म्हणजे लार्ज लेवलला असलेले. मेकॅनिक्स मध्ये काय काय स्टडी केलं जातं. मेकॅनिक्स मध्ये मोशन, ग्रॅव्हिटेशन, स्पीड, मोमेंटम, त्यानंतर सर्क्युलर मोशन असेल, रोटेशनल मोशन असेल, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, सॉलिड्स, साऊंड वेव्स, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण स्टडी करतो मेकॅनिक्स या सेक्शन मध्ये. आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण 11th मध्ये स्टडी करणार आहोत. मेकॅनिक्स आपल्याला 11th मध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतरचा सेक्शन आहे थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय स्टडी करायचं आहे आपल्याला. थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे हीट, टेम्परेचर किंवा हीट ट्रान्सफर. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्सचे डिफरंट लॉज आहेत. आता सध्या आपल्याला माहित नसल्यामुळे काही गोष्टी मी तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन सांगतो याचं. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये खूप मोठा एरिया आहे. फिजिक्स 2 चा जो पार्ट आहे, सेकंड सेक्शन फिजिक्सचा, तो पूर्ण याच्यावरती डिपेंड आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये चार्ज, मग चार्ज रिलेटेड जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आलं, चार्ज, फोर्स, कुलॉम्स लॉ, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, कपॅसिटर, हे सगळं याच्यामध्ये आलं. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी आली. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी करंट, जनरेटर्स वगैरे ज्यामध्ये आपण स्टडी करतो, मोटर्स, हा सगळा पार्ट आला. या सगळ्या कन्सेप्टला आपण स्टडी करणारे कुठल्या सेक्शन्स मध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम या सेक्शन मध्ये. आणि लास्टचा जो सेक्शन आहे आपला ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मध्ये परत दोन पार्ट आहेत, वेव्ह ऑप्टिक्स आणि रे ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे लाईटचा स्टडी. द सायन्स ऑफ लाईट इज नथिंग बट दी ऑप्टिक्स, ज्यामध्ये दोन ऑप्टिक्स आहेत.
यातलं रे ऑप्टिक्स जे आहे ते आपण 11th मध्ये स्टडी करणार आहोत, पूर्ण रे ऑप्टिक्स. आणि 12th मध्ये आपण यातलं वे ऑप्टिक्स बद्दल डिस्कशन करणार आहोत. आता यामध्ये हे जे सेक्शन्स आहेत, हा सगळा जो पार्ट आपण स्टडी करणार आहोत तो कोणत्या टाइपमध्ये? मॅक्रोस्कोपिक फिजिक्स मध्ये, म्हणजेच क्लासिकल फिजिक्स. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे मायक्रोस्कोपिक फिजिक्स. आता मायक्रोस्कोपिक फिजिक्स मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे? तर मायक्रोस्कोपिक म्हणजे मायक्रो म्हणजे लहान पार्टिकल आले, मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ॲटम्स, न्यूक्लिअर फिजिक्स, त्यानंतर नेचर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन बद्दल आपल्याला भरपूर स्टडी करायचा आहे. त्यानंतर फोटॉन्स, काय हा नवीन वर्ड आला फोटॉन? फोटॉन म्हणजे लाईटचा पार्टिकल आहे. विश्वास बसणार नाही तुमचा, पण लाईट मध्ये पार्टिकल्स असतात आणि त्या लाईटच्या पार्टिकल्सला काय म्हणतो आपण? फोटॉन्स म्हणतो. आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर सेमी कंडक्टर, सेमी कंडक्टर हा सगळा जो पार्ट आहे हा पार्ट येतो मायक्रोस्कोपिक फिजिक्स मध्ये, ज्याच्यामध्ये आपण हा सगळा डिस्कशन करणार आहे. हा सगळा पार्ट आपण 12th मध्ये स्टडी करणार आहे. केमिस्ट्री मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये यातला काही पार्ट स्टडी करायला मिळेल, पण आपण हा सगळा पार्ट 12th मध्ये स्टडी करणार आहोत मायक्रोस्कोपिक फिजिक्सचा. सो दिस इज दी स्कोप ऑफ फिजिक्स. म्हणजे आपण येत्या 2 वर्षात फिजिक्स मध्ये हे सगळं काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. सिलेबस मोठा आहे, पण जर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित रोजच्या रोज अभ्यास केला तर तुम्हाला याचं अजिबात टेन्शन येणार नाही आणि टेन्शन घ्यायचंही नाही. टेन्शन घेतलं की काही होणार नाही. टेन्शन तुम्ही शिकणार आहात, सरफेस टेन्शन 12वी मध्ये, त्यामुळे टेन्शन आपण नाही घ्यायचं. लक्षात आलं? हे झालं फिजिक्सचं इंट्रोडक्शन, की फिजिक्स म्हणजे नक्की काय आहे, कशा प्रकारे आपण फिजिक्सला शिकणार आहोत. याच्यामध्ये मग तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुमची भीती ही हळूहळू कमी होईल, की फिजिक्स म्हणजे आपण समजतो तेवढं अवघड नाहीये, तेवढं बोरिंगही नाहीये. कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की फिजिक्समुळे तर आपल्याला आपल्या सभोवताली जे काही सुरू आहे याचीच इन्फॉर्मेशन मिळते, त्याची कारणं मिळत आहेत. फक्त आपण त्याला सायंटिफिकली दाखवत असतो, फॉर्म्युला मधून मॅथमॅटिकली दाखवत असतो, म्हणून आपल्याला ते जरा वेगळं वाटतं. मग फिजिक्स वेगळं काय नाहीये. व्हॉट इज फिजिक्स या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आता नक्की मिळाला असेल, की फिजिक्स म्हणजे नक्की काय आहे. फिजिक्सची एक्साइटमेंट वाढली पाहिजे. फिजिक्सची एक्साइटमेंट वाढायलाच पाहिजे आता, कारण तुम्हाला आता कळालंय की फिजिक्स म्हणजे काय. जर आपल्या हे गरजेचं असेल, युजफुल असेल तर मग नक्की शिकलं पाहिजे. फिजिक्समध्ये काय केलं जातं, फिजिक्सचा फायदा सांगतो मी. फिजिक्सचा फायदा असा होतो की फिजिक्समध्ये एखादी नवीन कन्सेप्ट येते, नवीन कन्सेप्ट तयार आली की त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स केले जातात. एक्सपेरिमेंट जर सक्सेसफुल झाले तर त्या अनालिसिसवरून ऍप्लिकेशन्स बनतात. ऍप्लिकेशन म्हणजे डिव्हाइसेस बनवले जातात आणि मग नंतर फायनल फ्युचर प्रेडिक्ट केलं जातं. फ्युचरमध्ये त्या डिव्हाइसेसचा वापर केला जातो. हे फिजिक्स मधले एक्साइटमेंट आहे. आणि फिजिक्स आणि टेक्नॉलॉजी मधलं रिलेशन जर सांगाल तर फिजिक्स आहे म्हणूनच टेक्नॉलॉजी आहे. फिजिक्समध्ये नवीन नवीन इन्व्हेन्शन्स होत असतात आणि त्याच इन्व्हेन्शनचा यूज करून नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. फिजिक्स असेल तरच टेक्नॉलॉजी आहे. एक्झाम्पल सांगतो याचं. फिजिक्समध्ये ज्यावेळी सेमी कंडक्टरची डिस्कव्हरी झाली, कंडक्टर इन्सुलेटर 2 टाईपची मटेरियल्स आहे तुम्हाला माहिती आहे, त्यातच एक 3rd टाईप आहे सेमी कंडक्टर, जसं की सिलिकॉन, जर्मेनियम. ज्यावेळी याची डिस्कव्हरी झाली त्यावेळी सिलिकॉनच्या चिप्स आल्या, सिलिकॉनचे डायोड्स आले, पीएन जंक्शन डायोड, ट्रान्झिस्टर आले, आयसीज आले, इंटिग्रेटेड सर्किट्स. आणि याच्यामुळं खूप सारी अशी एवढी भयंकर इन्स्ट्रुमेंट्स आता तयार झालेत सेमी कंडक्टर्सवरती. एलईडी टीव्ही असतील, आपले लॅपटॉप्स असतील, मोबाईल्स असतील, इलेक्ट्रॉनिक्स, जेवढी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत जी लहान लहान इन्स्ट्रुमेंट आता वापरतो आपण, त्या सगळ्यामध्ये इन ऑल दीज इन्स्ट्रुमेंट्स दीज सेमी कंडक्टिंग मटेरियल्स आर यूज. म्हणजे बघा किती फायद्याचं ठरलं. म्हणजे फिजिक्स मधल्या इन्व्हेन्शन शिवाय टेक्नॉलॉजी ही अपूर्ण आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सचं फक्त इंट्रोडक्शन बघितलं. या व्हिडिओवरून तुम्हाला फिजिक्स मधला इंटरेस्ट वाढवावा लागेल, नक्कीच वाढेल अशी मला अपेक्षा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन रोज येणारे व्हिडिओज मिळतील. ओके, थँक्यू.